नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन करून आजच्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो आहे. कालच्या व्याख्यानामध्ये जसं आपण बघितलं की धम्मपद याची आपण पार्श्वभूमी समजून घेतली, त्याचं स्थान काय आहे त्रिपिटकामध्ये ते समजून घेतलं. त्याचबरोबर 84,000 स्कंद जे आनंदाच्या गाथेमध्ये आनंद थेर वथूमध्ये उल्लेख आलेला आहे तो संदर्भ समजून घेतला. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आहेत आणि 423 गाथा आहेत. ही रचना सुद्धा आपण समजून घेतली. त्याचबरोबर नवांग सत्तू शासन या अंतर्गत जी 9 अंग आहेत त्या अंगाची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि आज त्याच्या पुढची थोडीशी पार्श्वभूमी सांगून मग आपण धम्मपदामधल्या दुसऱ्या वग्गाकडे येणार आहोत. तर धम्मपद जे आहे, धम्मपद हा 2 किंवा 4 किंवा 6 ओळींचा पदांचा छोट्या पदांचा संग्रह आहे. आणि धम्मपद हा अतिशय लोकप्रिय असा ग्रंथ आहे. जागतिक स्तरावर त्याला मान्यता आहे. कारण या पदामधून मिळणारा जो उपदेश आहे हा संपूर्ण उपदेश नैतिकतेवर आधारित आहे. आणि नैतिकतेवर आधारित असून अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये वेगवेगळ्या उपमा देऊन, वेगवेगळे अलंकार देऊन, वेगवेगळे कथा सांगून त्या पद्धतीनं याची मांडणी केलेली असल्यामुळे अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. अनेक भाषांमधून तो शिकवला जातो आहे. आणि म्हणून धम्मपद जो आहे हा अतिशय लोकप्रिय असा ग्रंथ आहे. 26 वग्ग काल मी जसे सांगितले ते 26 वग्ग जे आहेत ते फक्त आपल्याला समजून म्हणजे संख्या लिहून उपयोग नाही. म्हणून त्या 26 वग्गांची नावं जर आपण लिहून घेतली, कारण तुमचा जो अभ्यासक्रमाचं आपण विद्यापीठाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख आपण केलेला नाही. म्हणून ती 26 वग्ग जी आहेत ती 26 वग्ग सर्वप्रथम आपल्या दप्तरी नोंद असावी म्हणून ती लिहून घ्या. जी 26 वग्ग आहेत त्या वग्गातले फक्त आपल्याला 2 वग्ग अभ्यासाला आहेत आणि त्या 2 वग्गांचा फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून धम्मपदामध्ये जी एकूण 26 वग्ग आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम यमक वग्ग पहिला. यमक वग्ग, यमक म्हणजे जोडी. जे यमक वग्गामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थांनी भगवंतांनी उपदेश केलेला आहे आणि म्हणून त्याला यमक वग्ग म्हटलेलं आहे. चांगल्या केल्याने काय फायदा होतो आणि वाईट केल्याने काय नुकसान होतं अशा अर्थाच्या जोड्या लावलेल्या आहेत. कोणी शिवी दिली, कोणी मारलं, कोणी झोडलं तर आपण किती पश्चाताप करतो. कोणी शिवी दिली तर आपण त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करावं या अर्थाची पदं आहेत. म्हणून त्याला यमक वग्ग असं म्हटलेलं आहे. दुसरा वग्ग आहे अपमाद वग्ग जो आपल्याला अभ्यासायचा आहे. अपमाद वग्ग. ती आहे चित्त वग्ग. तिसरा आहे चित्त वग्ग. चौथा आहे पुप्फ वग्ग. पुप्फ पुष्प, पुप्फ वग्ग. सर तिसरा सांगा प्लीज. लक्ष देऊन ऐका, परत परत सांगायला लावू नका कृपा करून. अपमाद वग्ग पहिला, यमक वग्ग पहिला, माफ करा. अपमाद वग्ग दुसरा, चित्त वग्ग, चित्त, चित्त म्हणजे मन, चित्त वग्ग तिसरा, चौथा आहे पुप्फ वग्ग. मी जरा सावकाश सांगतो आहे त्यामुळे लिहायला काही अडचण येणार नाही असं मी गृहीत धरतो. चौथा पुप्फ वग्ग,
पाचवा बालवर्ग. बाल बाल हा सर, पाली शब्द आहे आणि पुप्पवर्ग त्याचा अर्थ म्हणजे आहे काय? मूर्ख, अज्ञानी. पुप्पवर्ग म्हणजे बालवर्ग, काय? बाल म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी. बालवर्ग. सहावा आहे पंडित वर्ग, विद्वान, पंडित वर्ग. सातवा आहे अरहंत वर्ग. अरहंत वर्ग. आठवा आहे सहस्स वर्ग. सहस्स, चला स शेवटी, सहस्स वर्ग. नववा आहे पाप वर्ग. नववा पाप वर्ग. दहावा आहे दंड वर्ग. दंड, द नववं सांगा. पाप वर्ग. नववा पाप वर्ग. दहावा आहे दंड वर्ग. दंड, द न बाणाचा अर्धा त्याला ड, दंड. अकरावा आहे जरा वर्ग. जरा, म्हातारपण, जरा वर्ग. बारावा आहे अत्त वर्ग. अत्त, अत्त वर्ग. तेरावा आहे लोक वर्ग. तेरावा लोक वर्ग. चौदावा आहे बुद्ध वर्ग. चौदावा बुद्ध वर्ग. पंधरावा आहे सुख वर्ग. सुख, सुख वर्ग. सोळावा आहे पीय वर्ग. पीय म्हणजे प्रिय. पीय, पीय वर्ग. पी पहिली, य गाईचा, पीय वर्ग. सतरावा आहे कोध वर्ग. कोध, कोध मुळा शब्द आहे क्रोध, पण त्या पालीमध्ये कोध असा शब्द आहे. कोध वर्ग. अठरावा आहे मल वर्ग. मल वर्ग, मल घाण, मल वर्ग, वाईटपणा, वाईट विचार. पुढचा आहे धम्मट्ठ. धम्म ट अर्धा त्याला ठ, धम्मट्ठ. धम ट अर्धा त्याला ठ, धम्मट्ठ वर्ग. एकोणाविसावा आहे मग्ग. म गला ग, मग्ग वर्ग. मग्ग म्हणजे मार्ग, मग्ग वर्ग. विसावा आहे पकिन्न. प ही पहिली, न बाणाचा अर्धा त्याला पर्ण न, न बाणाचा, दोन्ही न बाणाचे, पकिन्न, पकिन्न वर्ग. पुढचा आहे नीरय. नीरय वर्ग.
निरय, निरय वग्ग. त्यानंतर आहे नागवग्ग, नागवग्ग. पुढचं आहे तन्हावग्ग, तन्हा, त न बाणाचा अर्धा त्याला ह, तन्हा, तन्हावग्ग. पंचवीसवा आहे भिक्खू, भिक्खू. पाली शब्द लिहा, भी क अर्धा त्याला ख, भिक्खू, भिक्खू वग्ग. आणि 26वा आहे ब्राह्मण वग्ग. 26वा आहे ब्राह्मण वग्ग. अशा प्रकारे हे 26 वग्ग आहेत धम्मपदामध्ये आणि या 26 वग्गामध्ये एकूण 423 गाथा आहेत. आपल्याला जी 2 पदं आहेत अपमाद वग्ग आणि चित्त वग्ग, त्याच्यातल्या एकूण 11 आणि 12 अशा 22 गाथा, जवळपास 23 गाथा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानुसार आपण दोन्ही वग्गाची माहिती घेणार आहोत. काल जेव्हा आपण विचार करत होतो तेव्हा मी असं म्हणालो होतो की धम्मपद जे आहे ते धम्मपद बऱ्याच अंशी अनुष्टुभ वृत्तामध्ये आहे. बरेच पदं जी आहेत ती अनुष्टुभ वृत्तामध्ये आहे, काही त्रिष्टुभ वृत्तामध्ये आहेत आणि काही जगती वृत्तामध्ये आहे. असे 3 वृत्त आहेत. काल कोणीतरी विचारलं की अनुष्टुभ म्हणजे काय, त्रिष्टुभ म्हणजे काय आणि जगती म्हणजे काय. आता हे जे प्रकार आहेत वृत्तांचे, हे वृत्तांचे प्रकार खरं म्हणजे हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला तो विषय नसल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. परंतु तुमच्या माहितीसाठी आणि धम्मपदाचा आपण जर पुढे भविष्यात पूर्ण अभ्यास करणार असाल तर ती माहिती आपल्याला असावी या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे की अनुष्टुभ म्हणजे काय, त्रिष्टुभ म्हणजे काय आणि जगती म्हणजे काय, जगती वृत्त म्हणजे काय. खरं म्हणजे ही वृत्त आहेत. धम्मपदाचं व्याकरण जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा धम्मपदामध्ये गण आहेत, वृत्त आहेत, मात्रा आहे, छंद आहे, यमक आहे आणि निवृत्ती आहे. ही जी व्याकरणाची प्रकार आहेत या प्रकारामध्ये संपूर्ण धम्मपद येतं. आणि म्हणून त्या दृष्टीने ही जी वृत्त आहेत ही 3 वृत्त आहेत. या 3 सर ऐकायला येत आपल्याला नाहीये. धम्मपद कळतं. आपसात बोलू नका. नरेश सर तुमचा मोबाईल माईक बंद करा जरा. आपसामध्ये बोलू नका. मला इथे दिसत आहे आणि माझ्या लक्षात आलं तर मी सांगेन. नरेश, नरेश कोण आहे? नरेश फुले साहेब, सॉरी केलं. हा, ओके. व्हिडिओ बंद करा. हा, राजरत्न फुले साहेब व्हिडिओ बंद करा. फुले साहेब व्हिडिओ बंद करा. तर सर्वात प्रथम एकेका वाक्यामध्ये आपण समजून घेऊ, कारण हे सगळं अलंकारिक जे आहे हा स्वतंत्र विषय आहे. आपल्याला व्हिडिओ फक्त बंद करा. कल्पना यावी. साहेब हा, 1 मिनिट सर. फुले साहेब, फुले साहेब, राजरत्न फुले साहेब व्हिडिओ बंद करा तुमचा. तुम्हाला ऐकू येतंय का फुले साहेब? हॅलो फुले साहेब, तुम्हाला ऐकू येतंय का? राजरत्न फुले, तुमचा व्हिडिओ बंद करा. हॅलो, त्यांना आवाज जात नसेल सर, माईक त्यांना समजत नसेल सर, आवाज जात नसेल कोणाला तरी. काही लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना म्यूट कसं करायचं किंवा ऑफ कसं करायचं तेच कळत नसतं, त्यामुळे अडचण होते. व्हिडिओ ऑफ करा तुमचा. व्हिडिओ म्यूट बंद करा व्हिडिओ. ओके. तर हे जे वृत्त आहेत अनुष्टुभ, त्रिष्टुभ आणि जगती वृत्त, हे सगळे अक्षरांच्या गणनेशी अवलंबून आहेत. प्रत्येक ओळीमध्ये किती अक्षरं असली पाहिजे, प्रत्येक ओळ किती चरणांची असली पाहिजे,
याला वृत्त असं म्हटलेलं जातं. आणि त्यानुसार हे जे धम्मपद आहेत, या धम्मपदाची प्रत्येक ओळ जी असते त्याला चरण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून धम्मपद जे आहे ते 4 चरणांमध्ये असतं आणि एक चरण जे असतं ते 8 अक्षरांचं असतं. म्हणून आता तुम्ही लिहा तुमच्या माहितीसाठी अनुष्ठुभ वृत्त. अनुष्ठुभ वृत्त. अनुष्ठुभ वृत्त या वृत्तातील प्रत्येक चरणास, चरण म्हणजे ओळ, या वृत्तातील प्रत्येक चरणात 8 अक्षरे असतात. 8 अक्षरे असतात. आणि त्यातले 5वे अक्षर लघु असते. 5वे अक्षर लघु असते. लघु म्हणजे? आता तेच मी पुढे सांगणार होतो. लघु आणि गुरु असे 2 प्रकार असतात बघा. म्हणजे जे जे दीर्घ अक्षर असतात त्याला गुरु असं म्हटले जातं आणि जे जे लघु अक्षरे असतात, ऱ्हस्व असतात, त्याला आपण लघु असं म्हणतो. म्हणजे ज्या अक्षराला काना, मात्रा, उकार, वेलांटी नाही ते लघु, आणि ज्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी असते ते गुरु. हे सगळे व्याकरणाचे प्रकार आहे, अभ्यासाचे प्रकार आपल्याला संबंधित नाही, पण केवळ माहितीसाठी म्हणून थोडक्यामध्ये सांगतो आहे. हा स्वतंत्र विषय आहे. कधी वेळ मिळाला तर त्याच्यावर एक लेक्चर आपण जरूर घेऊ. आता कसं आहे की मी म्हणालो की प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरं असतात. म्हणून 8 अक्षरं का असतात ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की एक धम्मपद आहे. मी तुम्हाला फक्त सांगतो आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका. नंतर तुम्ही धम्मपदाचं पुस्तक काढून त्याच्यामध्ये बघू शकाल. एक धम्मपद आहे. न हि वेरेन वेराणी समंतीथ कुदाचन अवेरेणेच समंती एस धम्मो सनंतनो. आता हे जे आहे 2 ओळींचं, याच्यामध्ये न हि वेरेण वेराणी ही 8 अक्षरं आहेत. न हि वेरेण. आता हा जो न आलेला आहे हे 5वं अक्षर आहे आणि तो न आहे. तो न म्हणजे काय आहे? लघु आहे. तो न का आहे? कारण त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार असं काहीही नाही. म्हणून तुम्ही नंतर पुस्तक बघून हे मी जे सांगतो आहे त्याचे प्रत्यय घ्या, त्याची अनुभूती घ्या. पद असं आहे. न हि वेरेण वेराणी समंतीथ कुदाचण. आता न हि वेरेण वेराणी ही 8 अक्षरं आहेत. समंतीथ कुदाचण ही 8 अक्षरं आहेत. अवेरेणेच समंती ही 8 अक्षरं आहेत. एस धम्मो सनंतनो ही 8 अक्षरं आहेत. अशा पद्धतीचं जे वृत्त असतं त्याला अनुष्ठुभ असं वृत्त म्हणतात. आणि मी जसं सांगितलं, नही वेरेण हा न जो आहे हा लघु आहे. समंतीथ हा थ जो आहे हा लघु आहे. अवेरेणेच हा च जो आहे हा लघु आहे. आणि एस धम्मो सनंतनो सनंतनो मधला स हा जो आहे हा लघु आहे, त्याला काना मात्रा नाही. अशा पद्धतीची जी वृत्त आहेत त्या वृत्तांमध्ये धम्मपद आहेत, त्याला म्हटलेलं आहे अनुष्टुभ. एवढं फक्त आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून पहिलं जे धम्मपद आहे, तुम्ही जर धम्मपदाचं पुस्तक उघडाल तर तुम्हाला पहिलं आणि दुसरं धम्मपद दिसेल. ते अनुष्टुभ वृत्तातलं आहे. त्याच्यातले प्रत्येक चरण जे आहे ते 8 अक्षरांचं आहे. एवढं फक्त या प्रसंगी लक्षात ठेवायचं आहे. दुसरं जे आहे ते आहे त्रिष्टुभ. लिहा त्रिष्टुभ. त्रला विलांटी त्रिष्टुभ. याच्यामध्ये 11 अक्षर असतात.
आता माहितीसाठी फक्त एवढंच लिहा, त्रिष्टुवृत्त 11 अक्षरे आणि 4 ओळी, 11 अक्षरे आणि 4 ओळी असतात आणि प्रत्येक ओळीचे 3 भाग असतात. एवढं फक्त लिहून ठेवा. प्रत्येक ओळीचे 3 भाग असतात. प्रत्येक ओळीचे 3 भाग असतात. त्यानंतर जगती वृत्त आहे. जगती वृत्तामध्ये 12 अक्षर असतात आणि 4 ओळी असतात. जगती वृत्तामध्ये 12 अक्षरे आणि 4 ओळी असतात आणि यातलं 11वं अक्षर जे असतं ते लघु असतं. 11वं अक्षर जे असतं ते लघु असतं. याच्यावर आपण निश्चितचपणे एक स्वतंत्र क्लास घेऊ आणि उदाहरणासह आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ. आता तुर्तास माहितीसाठी फक्त एवढं लिहून ठेवा. जगती वृत्त 12 अक्षरे आणि 4 ओळी, त्यातलं 11वं अक्षर लघु. अशा पद्धतीनं या तीनही वृत्तांमध्ये धम्मपदातल्या संपूर्ण पदांची रचना झालेली आहे. काल सांगताना एक सांगायचं राहिलं की धम्मपदाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा धम्मपदाच्या सोबतच धम्मपदांच्या अठ्ठकथांचा सुद्धा अभ्यास करणं क्रमप्राप्त असतं. ज्यांना म्हणून धम्मपदामध्ये स्पेशालिटी करायची असेल त्यांच्यासाठी फक्त मी हे सांगू इच्छितो की धम्मपद जे आहे या प्रत्येक धम्मपदाच्या पाठीमागे एक घटना घडलेली आहे. म्हणजे धम्मपद जे सांगितलेलं आहे ते काही भगवान बुद्धांनी असं नाही की आज मी व्याख्यानाला बसलो, आजचा विषय धम्मपद आहे आणि म्हणून मी सगळी धम्मपद आता सांगून मोकळा होतो, असं झालेलं नाही. भगवान बुद्धांनी ठिकठिकाणी जे वर्षावास केलेले आहेत त्या वर्षावासामध्ये व्याख्यान संपलं की लोकांनी जी प्रश्न विचारली त्या प्रश्नाची उत्तरं ठिकठिकाणी भगवान बुद्धांनी दिलेली आहे. मग एखादं व्याख्यान श्रावस्तीमध्ये झालं तिथे एक धम्मपद सांगितलं, एखादं व्याख्यान वैशालीमध्ये झालं तिथे एक धम्मपद सांगितलं, एखादं व्याख्यान राजगृहामध्ये झालं तिथे एक धम्मपद सांगितलं, एखादं व्याख्यान कौशंबीमध्ये झालं तिथे एक धम्मपद सांगितलं. अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी धम्मपद भगवान बुद्धांनी उपदेशलेली आहेत. परंतु मी जसं काल सांगितलं पहिल्या शतकामध्ये त्याचं संकलन झालेलं आहे आणि विषयाच्या नुसार ती वर्गवारी केलेली आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून एकूण जी 423 पदं आहेत त्या 423 पदांपैकी 305 अट्टकथा लिहिल्या गेलेल्या आहेत. अट्टकथा हा स्वतंत्र भाग आहे. आपल्याला जेव्हा हे शिकायचं आहे पाली भाषेमध्ये धम्मपद, तेव्हा आपण हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की त्रिपिटक हा एक भाग झाला, अनुपिटक हा दुसरा भाग झाला आणि अट्टकथा हा तिसरा भाग झाला. त्यानंतर टीका आहेत, भाष्य आहेत, वंश साहित्य आहे, असे बौद्ध साहित्याचे अनेक प्रवाह पुढे पुढे आहेत. परंतु आपल्या माहितीसाठी महत्वाची गोष्ट आहे की धम्मपदाचा अभ्यास करत असताना त्या पदामागची जर घटना आपल्याला समजून घ्यायची असेल तर मग त्याच्यासाठी धम्मपदाची अट्टकथा सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. हे जे प्रत्येक पद आहे या पदाच्या पाठीमागे घटना घडलेली आहे की बुद्ध श्रावस्तीला गेले, तिथे अमुक अमुक भिक्षू उभा राहिला आणि त्याने बुद्धांना विचारलं की मनाविषयी तुम्ही एखादं माहिती सांगा, उपदेश करा. आणि मग बुद्धांनी सांगितलं मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाची पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो नम दुःख मनवेती चक्कम वा वहतो पदं. अशा पद्धतीच्या त्या रचना आहेत आणि त्या पद्धतीनं बुद्धांनी जे उपदेश केलेला आहे त्याचं संकलन करून त्याची वर्गवारी करून धम्मपदाची रचना झालेली आहे. हा मुद्दा सुद्धा एक लक्षात ठेवायचा आहे की धम्मपदाचा अभ्यास करत असताना त्याबरोबर त्या पदांच्या अट्टकथा सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे.
हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. मग ही जी धम्मपदं आहेत, ही धम्मपदं 2500 वर्षापूर्वी किंवा 2600 वर्षापूर्वी आपण आता असं म्हणू शकतो बुद्धांनी सांगितलेली आहेत. आणि ही सांगत असताना मी जसं म्हणालो की बुद्धांनी वृत्तांचा अभ्यास केला, गणाचा अभ्यास केला, मात्रा, छंद, यमक, निरुक्ती अशा सगळ्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे. नाशिकमध्ये एकदा एक संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनामध्ये काही लोकांनी असा विषय मांडला होता की जी गण, मात्रा, वृत्त जी आहेत ही अलीकडच्या काळामध्ये 4थ्या शतकापासून आलेली आहेत. परंतु मी त्या मतांचं सगळ्यांचं खंडन केलं आणि त्यांना सांगितलं की ही जी गण, मात्रा, वृत्त आलेली आहेत याचा इतिहास बुद्धांच्या काळापासून चालत आलेला आहे. त्याचं कारण असं की ही जी गण, मात्रा, वृत्त जी आहेत ही बुद्धांची ही जी धम्मपदं आहेत ही धम्मपदं त्या मात्रांमध्ये आणि वृत्तांमध्ये बसवलेली आहेत. आणि म्हणून बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा छंद आणि वृत्तांचा अभ्यास केला गेलेला आहे, मात्रांचा अभ्यास केला गेलेला आहे. माहितीसाठी म्हणून आपल्याला 2 घटना मी सांगू इच्छितो. पहिली जी घटना आहे ती सुंदरीक भारद्वाजाची घटना आहे. हा जो सुंदरीक भारद्वाज आहे हा नदीकाठी त्याचं जे काही दशक्रिया चालू असते त्याच्या नातेवाईकाची, तिथे दशक्रिया करून नैवेद्य वाटत फिरत असतो. आणि भगवान बुद्ध त्या नदीच्या किनारी ऊन लागत असल्यामुळे डोक्यावर चिवर घेऊन बसलेले असतात. हा सुंदरीक भारद्वाज भोजन देता देता भगवंताजवळ येतो आणि भगवंतांना भोजन द्यायला लागतो. त्यावेळेस भगवंत डोक्यावरचं चिवर काढतात आणि चिवर काढल्यानंतर त्या सुंदरीक भारद्वाजाच्या लक्षात येतं की हे तर मुंडन केलेला माणूस आहे, म्हणजे हा मुंडन केलेला श्रमण आहे. आणि मग तो बुद्धांना असं विचारतो, तू श्रमण आहेस की ब्राह्मण आहेस? लक्षात घ्या प्रसंग. ही घटना जी आहे ही अट्टकथेमध्ये येते, आपल्याला सापडते. म्हणून आपण त्या दृष्टीनं फक्त लक्षात ठेवायचं आहे की हा सुंदरीक भारद्वाज जेव्हा बुद्धांना विचारतो की तू ब्राह्मण आहेस का, त्यावेळेस बुद्ध त्याला जे उत्तर देतात त्यामध्ये या छंदाचा किंवा या वृत्ताचा संदर्भ आपल्याला सापडतो. त्याच्यासाठी मला हे आपल्याला सांगायचं आहे. बुद्ध त्याला उत्तर देताना असं सांगतात, ब्राह्मणो हि चेत्वं ब्रुसी मंचं ब्रुसी अब्राह्मणं तं ते सावित्ती पुच्छामी ती पदम चतुर्विशतक खरं. बुद्धांचं हे म्हणणं आहे बघा. हे जे पद मी आपल्याला सांगतो आहे सुत्त निपात मधलं आहे, ते सुत्त निपातामधलं पद जे आहे ते मी आपल्याला यासाठी सांगतो आहे की याच्यामध्ये बुद्ध म्हणतात तं तं सावित्ती पुच्छामी. इथे सावित्ती शब्द आलेला आहे आणि सावित्तीचा अर्थ आहे सावित्री. आणि सावित्री हा बुद्धांच्या काळामधला एक छंद होता, हे या पदावरून सिद्ध होतं. म्हणून मी आपल्याला हे पद सांगतो आहे. बुद्ध म्हणतात की तू मला अब्राह्मण म्हणतो आहेस, परंतु तुला सावित्री हा छंद माहीत आहे का? त्याच्यामध्ये 3 पद आणि 24 अक्षर आहेत. असं बुद्ध त्याला सांगतात की 3 पद आणि 24 अक्षरांचा सावित्री छंद तुला माहीत आहे का? असं विचारल्यावर तो सुंदरीक भारद्वाज गप्प होतो. आणि मग परत बुद्ध त्याला समजून सांगतात, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे की ही जी 3 पद आहेत आणि ही जी 24 अक्षर आहेत, हे जे सावित्री वृत्त आहे, हे वृत्त म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. लक्षात घ्या प्रसंग. मुद्दा असा आहे की बुद्धांच्या काळामध्ये छंद वृत्त होते का, याचं उत्तर आपल्याला या पदामध्ये सापडतं. कारण बुद्धं शरणं गच्छामी हे जेव्हा आहे ही 3 पदं आहेत आणि प्रत्येक पदामध्ये 8 अक्षर आहेत आणि या तिन्ही पदांची मिळून संख्या होते 24. म्हणून बुद्धांच्या काळामध्ये 3 पदांचं आणि 24 अक्षरांचं जे वृत्त होतं त्याला सावित्री असं म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धांनी सुद्धा हे धम्मपद लिहिताना वृत्तांचा आणि छंदांचा अभ्यास केलेला आहे, हे मला आपल्याला प्रकर्षाने लक्षात आणून द्यायचं आहे. त्या दृष्टीनं आपण अभ्यास करताना या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून एकूण अक्षरांची संख्या जी आहे ती 24 होते आणि अशा वृत्तास बुद्धांनी आर्य सावित्री असं म्हटलेलं आहे. हा प्रसंग लक्षात घेतल्यानंतर पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की खरोखर सावित्री हा छंद आहे का? पहिल्या याच्यामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे 3 पद
24 अक्षर असा जे वृत्त आहे ते तुला माहित आहे का, असं ते सुंदरीक भारद्वाजाला विचारतात. सुंदरीक भारद्वाज त्याचं उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून बुद्ध म्हणतात की मी तुला सांगतो आहे ते पद म्हणजे आहे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. याच्यावरून आपल्याला असं समजतं की हे स्वतः बुद्धांनी जर म्हटलेलं आहे, सुत्त निपातामध्ये त्याचा संदर्भ आहे. याचा अर्थ असा की बुद्धं शरणं गच्छामि हे स्वतः बुद्धांनी म्हटलेलं आहे. काही लोक असं म्हणतात की हे बुद्धांच्या नंतर आहे किंवा असेल. आम्ही आमच्या एक पुस्तक लिहिलेलं आहे भालशंकर सर आणि आम्ही, ते पुस्तकाचं नाव आहे विसुद्धी पाठ आणि त्या पुस्तकामध्ये आम्ही याचा सविस्तर खुलासा केलेला आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी हे दाखवू इच्छितो. हे विसुद्धी पाठ नावाचं एक पुस्तक आहे आणि हे माझे मित्र आपल्या संस्थेचे प्रमुख आदरणीय भालशंकर सर आणि मी आम्ही स्वतः विसुद्धी पाठ नावाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये ही सविस्तर माहिती दिलेली आहे. ते फक्त आपल्या माहितीसाठी लक्षात असू द्या. कुणाला जर हे पुस्तक हवं असेल तर त्यांनी या ग्रुपवर नंतर व्हॉट्सअप ग्रुपवर जर मागणी केली तर आम्ही ते पाठवू शकू. तो नंतरचा भाग आहे. तर मुद्दा असा आहे की खरोखर सावित्री हा छंद आहे का, पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. संशोधक म्हणून जेव्हा आपण आता पाली भाषेचा अभ्यास करतो आहोत तसे संशोधकाला असे प्रश्न पडले पाहिजेत. संशोधकाच्या मनामध्ये अभ्यास करताना असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि त्याची उत्तरं सुद्धा संशोधकांनी संशोधन करूनच दिली पाहिजे. ही संशोधनाची खरी पद्धत आहे. आणि त्यानुसार जेव्हा आपण बघतो की सावित्री नावाचं खरोखर असा छंद होता काय, त्याच्यासाठी सुत्त निपातातलं पुढचं एक पद आहे. ते पद असं आहे, अग्गी हुत्त सुखा यज्ञा सावित्री छंदसो मुखम राजा मुखं मनुस्सानं नदीनं सागरो मुखं. मुख म्हणजे प्रमुख. बुद्ध याच्यामध्ये असं म्हणतात अग्गिहुत मुखा यज्ञा. यज्ञ म्हणजे यज्ञ. आता यज्ञाविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत. बुद्धांनी हे शब्द शोधून काढलेले आहेत, परंतु यज्ञ म्हणजे संकल्प, यज्ञ म्हणजे निश्चय. पुढे त्याचे संदर्भ आपल्याला समजून घेता येतील. मुद्दा असा आहे, बुद्ध असं म्हणतात की अग्निहूत मुखा यज्ञ. यज्ञामध्ये अग्नी हा मुख्य असतो, प्रमुख असतो. तसा सावित्री छंदसो मुखम, छंदामध्ये सावित्री हे मुख्य आहे. राजा मुखं मनुस्सानं, मनुष्यामध्ये म्हणजे प्रजेमध्ये राजा प्रमुख आहे. आणि नदीनं सागरो मुखं, नदीमध्ये सागर मुख्य आहे. अशा पद्धतीचं हे जे वचन आहे, या वचनामध्ये आपल्यासाठी आपल्या माहितीसाठी मुद्दा असा आहे, इथे बुद्ध असं म्हणतात सावित्री छंदसो मुखम, सावित्री हा प्रमुख छंद आहे. आणि अशा पद्धतीनं बुद्धांनी त्या काळामध्ये धम्मपदाच्या ज्या ज्या रचना केलेल्या आहेत त्या सर्व रचना ज्या आहेत या वृत्त आणि छंदांमध्येच बांधलेल्या आहेत. आणि त्या छंदांचा आणि वृत्तांचा जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने धम्मपद आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकतं. हे सगळ्यांनी आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक धम्मपदाचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा त्या धम्मपदातल्या उपमा काय आहेत, त्या धम्मपदातलं व्याकरण काय आहे, त्या धम्मपदातल्या भावार्थ काय आहे आणि ते धम्मपद कोणी सांगितलं, कुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, अशा सगळ्या अर्थाने आपल्याला धम्मपदाचा अभ्यास करायचा असतो. आणि तो अभ्यास करण्यासाठीच आपण हा वर्ग या ठिकाणी संपन्न करत असतो. म्हणून धम्मपदाची ही संपूर्ण पार्श्वभूमी आपण बघितल्यानंतर आता आपल्याला आपल्या मुख्य अभ्यासाच्या वग्गाकडे वळायचं आहे. आणि आपला मुख्य अभ्यासाचा जो वग्ग आहे तो आहे पहिला अपमाद वग्ग. आता आपण सर्वांनी आपल्या अभ्यासक्रमाचं पुस्तक काढायचं आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये घटक 4 आणि पृष्ठ क्रमांक आहे 42. पृष्ठ क्रमांक आहे 42. त्यावर अपमाद वग्गातल्या पद दिलेली आहे. आता ती पद, त्याचा शब्दार्थ आणि त्याचा भावार्थ अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक धम्मपद समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिखाण आपल्याला करावं लागेल, कारण आपल्याला या घटकाच्या शेवटी जी प्रश्न दिलेली आहेत
त्या प्रश्नाची उत्तरं सगळी असाइनमेंटच्या स्वरूपामध्ये लिहून पाठवायची आहेत. आणि म्हणून प्रत्येक पद जे आहे त्या पदाचा शब्दार्थ आणि त्या पदाचा भावार्थ अशा दोन्ही दृष्टीनं आपण बघणार आहोत. म्हणून पहिला जो आपला अभ्यासाचा वर्ग आहे त्याचं नाव आहे अपमाद वर्ग. लिहा अ पला प अपमाद, मला कानमा आणि द अपमाद वर्ग. परत स्पेलिंग सांगा ना सर. अपमाग. हा, अ काढायचा आहे, पला प जोडायचा आहे. आणि स्पेलिंग म्हणजे तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहित आहे का तुम्ही? नाही मी हा, जोड शब्द. शब्द ओके. अ पला प आणि मला काना माद अपमाद. हो. पाली भाषेमधले हे शब्द आहेत पमाद आणि अपमाद. आता अपमाद वर्ग त्याच्यामध्ये खाली लिहा. अपमाद म्हणजे जागरूकता. अपमाद म्हणजे जागरूकता. कंसात लिहा दक्षता. अपमाद म्हणजे जागरूकता किंवा दक्षता. आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे पमाद. साधा शब्द आहे प मा द. पमाद. पमाद म्हणजे बेसावधपणा किंवा आळस. पमाद म्हणजे बेसावधपणा किंवा आळस. लिहा धम्मपद या ग्रंथातील हा दुसरा वर्ग असून यात एकूण 12 गाथा आहेत. आपलं जे अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे त्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे की पद आणि त्याचा मराठी अर्थ असं दिलेलं आहे. परंतु आपल्याला ही जी अवांतर माहिती आहे ही नोट्ससाठी उपयोगी पडेल म्हणून लिहायचं आहे. धम्मपद या ग्रंथातील हा दुसरा वर्ग असून यात एकूण 12 गाथा आहेत. यात एकूण 12 पदे आहेत. असे लिहा, गाथा म्हणण्यापेक्षा पद आहेत. यात एकूण 12 पद किंवा पदे आहेत. यात एकूण 12 पदे आहेत. आता या वर्गाचा उद्देश काय आहे तर लिहा माणसाने नेहमी जागरूकतेने कॉमा दक्षतेने आणि सावधपणे जगले पाहिजे. हा या वर्गाचा मुख्य विषय आहे किंवा हा या वर्गाचा मुख्य उद्देश आहे. माणसाने नेहमी जागरूकतेने, दक्षतेने आणि सावधपणाने जगले पाहिजे. हा या वर्गाचा मुख्य उद्देश आहे.
याचाच अर्थ असा की माणसाने आळस करू नये. याचाच अर्थ असा की माणसाने आळस करू नये व बेसावध राहू नये. याचाच अर्थ असा की माणसाने आळस करू नये, बेसावध राहू नये. हे प्रामुख्याने बुद्धांनी या पदामध्ये सांगितलेलं आहे, वग्गामध्ये सांगितलेलं आहे. आता हा जो वग्ग आहे अपमाद वग्ग, मी जसं मगाशी म्हणालो की बुद्धांनी केवळ एका ठिकाणी बसून एकाच वग्गाचा सलगपणे उपदेश केलेला नाही. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी लिहा, या वग्गामधील उपदेश भगवंतांनी श्रावस्तीमधील जेतवनात कॉमा करा, वैशालीमधील कुटागार वनात, कुटागार, कु उकार पहिला कु, ट टरबुजाचा कुटा गार, वैशालीमधील कुटागार वनात कॉमा राजगृहातील वेणुवनात, राजगृहामधील वेळुवनात रिपीट करतो, श्रावस्तीमधील जेतवनात, वैशालीमधील कुटागार वनात, राजगृहामधील वेळुवनात आणि कोशंबीमधील को श शामृगाचा कोश, म अर्धा त्याला ब, कोशंबीमधील घोषिताराम, त्या काळातल्या वनांची ही नावं आहेत जिथे जिथे बुद्धांनी वास केलेला आहे, आराम केलेला आहे, निवास केलेला आहे. कोशंबीमधील घोषिताराम, घोषिताराम या ठिकाणी केलेल्या उपदेशांचे संकलन या वग्गात आहे. या ठिकाणी केलेल्या उपदेशांचे संकलन या वग्गामध्ये आहे. म्हणजे 4-5 ठिकाणी बुद्धांनी या वग्गातली जी पदं आहेत त्याचं उपदेश केलेला आहे आणि त्याचं संकलन करून मग अपमाद वग्ग तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं अपमाद वग्गाची थोडक्यात पार्श्वभूमी आहे. आपण काल जसं शिकलो की धम्मपद कुठे आहे,
तर धम्मपद आहे त्रिपिटक, त्रिपिटकातलं सुत्तपिटक, सुत्तपिटकातला खुद्दक पाठ, खुद्दक निकाय आणि खुद्दक निकायामधला दुसरा ग्रंथ जो आहे तो धम्मपद, आणि धम्मपदातला दुसरा ग्रंथ जो आहे, दुसरा वग्ग जो आहे तो आहे अपमाद वग्ग. असा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा रिपीट करतो. सुत्तपिटक, माफ करा, त्रिपिटक, त्रिपिटकामधलं पहिलं सुत्तपिटक, सुत्तपिटकातला पाचवा निकाय खुद्दक निकाय, खुद्दक निकायातला दुसरा ग्रंथ धम्मपद आणि धम्मपदातला दुसरा वग्ग जो आहे तो अपमाद वग्ग, त्याचा आपण अभ्यास करतो आहोत. आता ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर तुम्ही जर सर्वांनी पान क्रमांक 42 काढलेला असेल तर त्या पान क्रमांक 42 वर अपमाद वग्ग असं म्हटलेलं आहे. अपमाद वग्गो, त्यामध्ये काय म्हटले आहे? अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता न मीयन्ति एपमत्ता यथा मता. आता लक्षात घ्यायचं आहे आपण इथे काय म्हटलेलं आहे? अपमादो अमतं पदं. आता शब्दार्थ म्हणा, वहीमध्ये लिहा शब्दार्थ. शब्दार्थ अपमाद जागरूकता दक्षता. आता अपशब्द लिहायचा, त्याच्या पुढे बरोबरची खून करायची, त्याच्या पुढे मराठी अर्थ लिहायचा. अपमाद अपलप माद, अपमाद बरोबर जागरूकता किंवा दक्षता. पुढचा शब्द आहे अमतं पदं. अमत पदं, अमत अमृत, पद पद अमृत पद. अमतं पदं म्हणजे अमृत पद. आता अमृत हा शब्द प्रचलित आहे, पण बुद्धांच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल तर निर्वाण पद. अमतं पद निर्वाण पद. बरोबर करा, बरोबरची खून करून निर्वाण पद किंवा अमृत पद असं म्हणा. निर्वाण पद. एक्सक्यूज मी सर, ते अमतंग पदंग आहे की अमत पदंग आहे? कारण त वर अनुस्वार नाही दिसत आहे इथे बुक मध्ये. अपमद्दा अपमद्दो अमत पदं, द वर अनुस्वार आहे. ओके सर, थँक्यू. अमत पदं. अमत पदंग, ओके. अमत पदं. अमत म्हणजे अमृत आणि पद निर्वाण पद, निर्वाणाचं स्थान. पुढचा शब्द आहे पमादो. पमादो आळस कंटाळा. पमादो आळस किंवा कंटाळा. बरोबरची खून करत चला. पमादो मच्चुनो पदं. पमादो आळस किंवा कंटाळा. मच्चुनो हा शब्द पाली आहे, त्याचा अर्थ आहे मृत्यूचे. मच्चुनो मृत्यूचे. अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता. अपमत्ता सावधता जागृतता. अपमत्ता सावधता किंवा जागृतता. न मीयन्ति. मीयन्ति मरणा समान. मरणे किंवा मरणा समान. मीयन्ति मरणा समान. एपमत्ता यथा मता. ये म्हणजे जे, मराठीमध्ये त्याचा अर्थ होता जे. पहिल्या गोष्ट लक्षात घ्या की हे जी एक एक शब्द आहेत त्या शब्दांना खूप मोठा अर्थ आहे. यंग असा शब्द आहे. य किंची यमत पदं. यंग म्हणजे जे जे. ये यंग असे शब्द आहेत, त्यामुळे ये म्हणजे जे. ये पमत्ता. पमत्ता प्रमादी किंवा आळशी किंवा दुर्वर्तनी. पमत्ता.
आळशी किंवा दुर्वर्तणी. ये पमत्ता यथा मता. यथा जसे किंवा ज्याप्रमाणे. यथा मता. मता मृतवत, मरणासारखे, मेल्यासारखे. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण लिहून घ्यायचा आहे आणि अर्थ लिहून घेतला की मग त्याचा आपण तर्कसंगत अनुवाद लिहित असतो. म्हणून आता अनुवाद म्हणा. प्रत्येक पद घ्यायचं आहे. त्या आता इथे पद जे आहेत, खरं म्हणजे आम्ही जेव्हा इथे नाशिकमध्ये क्लासेस घेतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला ते पद म्हणायला सांगतो आणि मग ते शब्दार्थ सांगतो आणि मग त्याचा अनुवाद सांगतो. परंतु आता इथे आपल्याला गोंधळ होईल आणि नाव समोर नसल्यामुळे म्हणण्याची गरज नाही. पण तुम्ही नंतर ते पद जे आहे तिथे 2 ओळीची जागा सोडा शक्य झाल्यास तर, आणि घरी बसल्यानंतर ते पद लिहायचं, पद क्रमांक 1, मग त्याच्या खाली त्याचा शब्दार्थ आणि मग त्याच्या खाली त्याचा भावार्थ. म्हणून प्रत्येक पदाचा शब्दार्थ आणि भावार्थ लिहित असताना, अनुवाद लिहित असताना वरती 2 ओळीची जागा सोडा, म्हणजे तिथे नंतर तुम्ही ते पद लिहा, पण त्याला अनुक्रमांक द्या. पद क्रमांक 1. पद क्रमांक 1 काय आहे? अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदो अपमत्ता न मीयंती ए पमत्ता यथा मता. शब्दार्थ आपण लिहिला. आता अनुवाद लिहा. जागरूकता हे अमरत्व आहे. जागरूकता हे अमरत्व आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा अनुवाद दिलेला आहे, परंतु हा अनुवाद जो आहे हा मी शब्दांच्या अनुषंगाने स्वतः बनवलेला आहे. तो आणि पुस्तकातला अनुवाद हे जवळपास साम्यच आहे. तुम्ही पुस्तकातला अनुवाद सुद्धा नंतर रेफर करू शकता. जागरूकता हे अमरत्व आहे. कंसात लिहा निर्वाण पद आहे. जागरूकता हे अमरत्व आहे. कंसात लिहा निर्वाण पद आहे. आणि बेसावतपणा हे मृत्यूचे पद आहे. आणि बेसावतपणा हे मृत्यूचे पद आहे. मृत्यूचे पद आहे म्हणजे काय? मृत्यूचं कारण आहे. बेसावतपणा हे मृत्यूचं कारण आहे. सावधपणे राहणारे, सावधपणे राहणारे मृत्यू पावत नाहीत. हा शब्दशः अर्थ आहे. परंतु मृत्यू पावत नाही म्हणजे काय? सावधपणे राहणाऱ्यांचं कधीही नुकसान होत नाही. सावधपणे जे राहतात त्यांचं कधी नुकसान होत नाही. घरातून बाहेर पडताना आई आपल्याला नेहमी म्हणते बाबा सांभाळून जा. सांगण्यामागे जो उद्देश असतो आईचा तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मग चौकात गेल्यानंतर जेव्हा आपण रस्ता क्रॉस करू लागतो तेव्हा आपल्याला आईचे शब्द आठवतात आणि आपण सावध होतो. आणि सावध झालं तर काय होतं? आपला अपघात होऊ शकत नाही, म्हणजेच आपलं नुकसान होऊ शकत नाही, म्हणजेच आपण मृत्यू पावत नाही. ही जी पदं आहेत याच्या पाठीमागे जो अन्वय अर्थ आहे तो बुद्धांनी कशा पद्धतीने सांगितलेला आहे तेही आपण लक्षात घ्यायचं आहे. लिहा सावधपणे राहणारे कधीच मृत्यू पावत नाही. कंसात लिहा कधीही आयुष्यात त्यांचं नुकसान होत नाही. आयुष्यामध्ये त्यांचं नुकसान होत नाही. आणि आळस करणारे किंवा बेसावधपणे वागणारे, आणि आळस करणारे किंवा बेसावधपणे वागणारे
मृतवतच असतात. मियंती, मियंती मरणासारखेच, मेल्यासारखेच असतात. मत्ता, मृतवत असतात. ये पमत्ता यथा मता, आळशी असणारे किंवा बेसावतपणे वागणारे मेल्या समानच असतात किंवा मृतवतच असतात. आळशी किंवा बेसावतपणे वागणारे मेल्यासारखेच असतात किंवा मृतवतच असतात. काय सांगायचंय बुद्धांना या पदामधून? की आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत जागृत असलं पाहिजे, आपण सतत दक्षतेने वागलं पाहिजे, म्हणजे आपल्यावर संकट येणार नाहीत. आणि ही जगरीत आहे. जो जो जागृतपणे राहतो, जो जो दक्षतेने वागतो, तो कुठल्याही नुकसानीला सामोरा जात नाही किंवा त्याला काही त्रास होत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. समोर बसलेला असेल, समोर उपासिका बसलेल्या असतील आणि अशा वेळेस बुद्ध त्यांना उपदेश करत आहेत. केवळ बुद्धांचा उपदेश हा भिक्षूंसाठीच नव्हे, तर तुम्हा उपासक उपासिकांसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत जागरूकतेने वागलं पाहिजे. कुठे जागरूकता असली पाहिजे? बुद्धांचे जे उपदेश पुढे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही चालताना, बोलताना, झोपताना, उठताना, बसताना सतत जागृत असलं पाहिजे आणि मनाशी सतत रिपीट केलं पाहिजे. सतीपठाण सुत्त जेव्हा आपण अनुभवतो म्हणतो मी, अभ्यासतो नव्हे, आपण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की बुद्ध म्हणतात की तुम्ही चालताना सुद्धा जागृत असलं पाहिजे की मी चालतो आहे. तुम्ही जेवण करताना सतत जागृत असलं पाहिजे मनाशी की मी जे आता जेवण करतो आहे. तुम्ही आंघोळ करताना सतत विचार केला पाहिजे की मी आता आंघोळ करतो आहे. पण आपल्याकडनं होतं का तसं? नाही होत. आपण डोक्याला साबण लावतो आणि डोक्याला साबण लावला की डोळे बंद करतो आणि डोळे बंद केला की साबण कुठेतरी ठेवून देतो आणि मग आपलं डोकं धुवून झालं, दुसऱ्या अंगाला साबण लावायचं असलं की डोळे बंद असून आपण साबण शोधायला सुरुवात करतो. कुठे गेला असं करतो. कारण आपण बेसावध असतो, आपण आळशी असतो, आपण दुर्लक्षित असतो. त्यामुळे साबण कुठे ठेवला हेच आपल्याला कळत नाही. इथे बुद्ध म्हणतात की तुम्ही जागृत असलं पाहिजे. तुम्ही डोक्याला साबण लावून कोणत्या बाजूला ठेवलेला आहे याच्याविषयी तुम्ही दक्ष असलं पाहिजे. तुम्ही अन्न खाताना टीव्ही न बघता ते अन्न काय खातो आहोत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण पोळीचा घास खातो आहोत की आपण भाताचा घास खातो आहोत की आपण वरणाचा घास खात आहोत हे बघितलं पाहिजे. पण आपलं लक्ष कुठे असतं? आपलं टीव्हीकडे लक्ष असतं. त्याचा अर्थ आहे बेसावधपणा. आणि मग टीव्हीकडे लक्ष असलं की बेसावधपणे खाता खाता काय होतं? आपल्याला ठसका भरतो आणि ठसका भरला तर काय होतं? शरीराचं नुकसान होतं. अशा पद्धतीचा हा भावार्थ आहे. या पदामधून बुद्ध सांगतात आयुष्यामध्ये प्रत्येक घटना जी आहे या घटनेकडे तुम्ही सर्वांनी अतिशय जागरूकतेनं बघितलं पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात अपमादो अमतं पदं. जागरूकता जी आहे ती अमृताचं पद आहे, ते निर्वाणाकडे घेऊन जाणारं पद आहे आणि त्या दृष्टीनं आपण या पदाचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. ओके, दुसरं पद आहे, 2 नंबर करा, 2 ओळी सोडा, नंतर तिथे ते पद लिहा पाली भाषेतलं. दुसरं पद आहे एवं विशेषतो यत्वा अपमादम्मी पंडिता अपमादे प्रमोदंती अरियानं गोचरे रता. रिपीट करतो, 2 नंबरचं पद. तुम्ही सर्वांनी समोर पुस्तकं ठेवली असतील असे मी गृहीत धरतो. त्यानुसार 2 नंबरचं पद बघा. एवं विशेषतो ज्ञात्वा अपमादम्मी पंडिता अपमादे प्रमोदंती अरियानं गोचरे रता. एवं हा जो शब्द आहे, मी काल जसं सांगितलं की एवमे सूतं, एवं असे, हे असे मी ऐकले आहे असं बुद्धांचं आनंद नेहमी म्हणत असे आणि त्याच्यावरून ते पद निर्माण झालेलं आहे. प्रत्येक पदाला ते पालुपद जोडले गेलेलं आहे. म्हणून लिहा एवं असे. विशेषतो, विशेषतो बरोबरची खूण करत चला. विशेष रूपाने, विशेषतो विशेष रूपाने.
न्यत्वा. आता हा जो आहे क ख ग घ ञ, हा ञ जो आहे तो मराठी ज सारखा आहे, परंतु तो उकारासारखा काढून त्याच्या पोटामधून रेघ द्यायची असते. तिथे पुस्तकामध्ये तुम्ही बघा न्यत्वा ञ कसा काढलेला आहे तो. हा पाली भाषेसाठी अनेकदा वापरण्यात आलेला शब्द आहे, अक्षर आहे. म्हणून तो जो वर्ण आहे तो वर्ण आपण प्रकर्षाने लक्षात ठेवायचा आहे. या वर्णाचे सुद्धा खूप नियम आहेत. हा जर प्रथम आला तर सिंगल असतो आणि हा जर द्वितीय स्थानी आला तर तो डबल होतो. अशा पद्धतीचे ते नियम आहेत. जसे यज्ञा, इथे डबल शब्द आलेला आहे. अशा पद्धतीचे याचे सुद्धा वेगवेगळे नियम आहेत पाली भाषेमध्ये. पण असो, एवं विशेषतो न्यत्वा, न्यत्वा जाणून, माहिती घेऊन, माहिती करून. तो बरोबर लिहा शब्द, ज सारखा काढायचा आहे, पण जला जशी वरच्या टोकाला रेघ देतो तशी न देता त्याच्या अर्ध्या भागात पोटामध्ये रेघ द्यायची आहे, म्हणजे तो ज्ञ होतो. ज्ञ, न्यत्वा, क ख ग घ ञ. सर तुम्हाला जेव्हा व्याकरण शिकवतील तेव्हा या वर्णमालेपासून सुरुवात करतील, तेव्हा त्याचं विश्लेषण ते करून सांगतील व्यवस्थित. आता फक्त तुम्ही लिहून ठेवा, न्यत्वा जाणून, जाणून घेऊन किंवा जाण करून. अपमादम्मी, अपमादम्मी जागृतेत, जागृतेमध्ये, सावधपणामध्ये. अपमादम्मी, अ काढायचा आहे, पला प जोडायचा आहे. मादम्मी, मी पहिली आहे, म अर्धा त्याला ह आणि त्याला पहिली विलांटी. अपमादम्मी. इथे आता व्याकरणाचा शब्द येतो. कारण असं आहे की तुम्ही जेव्हा विभक्ती शिकाल तेव्हा तुम्हाला हे मी म्हणजे काय आहे. आता मी जर इथे सांगितलं की हा जो मी लागलेला आहे हा सप्तमीनुसार आहे, एकवचनानुसार आहे, एवढं सांगून मी पुढे जाईल. परंतु जेव्हा तुम्ही विभक्ती शिकाल त्यावेळेस हा मी कशासाठी लावलेला जातो, हा का लावलेला जातो, ही विभक्ती म्हणजे काय आहे, सप्तमी म्हणजे काय आहे, हे सगळं तुम्हाला व्याकरणामध्ये शिकायचं आहे. आमचा असा उद्देश होता की पहिलं व्याकरण पूर्ण, मला वाटतं हे झालेलं असेल तुमचं, त्यामुळे मी ते गृहीत धरतो की मी हा जो प्रत्यय आहे हा कुठे लागलेला आहे, सप्तमीच्या एकवचनामध्ये लागलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो च्या आतमध्ये, च्या आत. म्हणून जागरूकतेमध्ये, सावधपणामध्ये मी शब्द लागल्यामुळे अपमादम्मी, जागरूकतेमध्ये किंवा सावधपणामध्ये. अपमादम्मी पंडिता, पंडिता ज्ञानी, विद्वान. पंडिता ज्ञानी किंवा विद्वान. अपमादम्मी पंडिता, अपमादे प्रमोदंती, प्रमोदंती आनंदित, आनंदित होतात. प्रमोदंती. अपमादे प्रमोदंती अरियानं गोचरे रता. प्रमोदंती आनंदित होतात. आणि अरियानं, अरियानं सर्वश्रेष्ठ मार्गात, सर्वश्रेष्ठ मार्ग. अरियानं मार्गाला, सर्वश्रेष्ठ मार्गाला किंवा सर्वश्रेष्ठ मार्गात. अरियानं सर्वश्रेष्ठ मार्गाला. गोचरे, गोचरे म्हणजे या जीवनात, खरं म्हणजे गोचर भूमी असा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो मैदान. गोचर भूमी म्हणजे मैदान किंवा मैदानात, आणि गोचरे म्हटलेलं आहे, पण या वाक्याच्या अनुषंगाने तो जो अर्थ येतो इथे त्याचा होतं या जीवनामध्ये. गोचरे या जीवनात. आणि रता, रता म्हणजे कार्यरत असणे, कार्यमग्न असणे, रता.
रता कार्यरत असणे, कार्यमग्न असणे. आता शब्दार्थ झाला, अनुवाद लिहा. असे विशेष गुण जाणून, असे विशेष गुण जाणून, एवं विशेषतो ज्ञात्वा, असे विशेष गुण जाणून, अनुवाद, असे विशेष गुण जाणून ज्ञानी लोक सावधानतेच्या बाबतीत दक्षता बाळगून याच जीवनातील गोचरे, सर्वश्रेष्ठ आनंदाची अनुभूती घेतात. सर्वश्रेष्ठ आनंदाची अनुभूती घेतात. म्हणजेच सावधपणात मग्न होऊन किंवा सावधपणात कार्यरत होऊन आनंद मानतात. सावधपणामध्ये कार्यरत होऊन आनंद मानतात. हे जे मी सगळं लिहून देतो आहे, हे सगळं तुम्ही घरी गेल्यानंतर पुन्हा वाचायचं आहे. ते पद पालीतलं वाचायचं आहे, एक एक ओळ, आणि त्या एक एक ओळीनुसार हा एक एक ओळीचा अनुवाद जो आहे तो आपण त्या पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे. जसं की मी म्हणालो, एवं विशेषतो यज्ञा, असे विशेष गुण जाणून, विशेषतो विशेष गुण, ज्ञात्वा जाणून, अशा पद्धतीनं असे विशेष गुण जाणून, एवं विशेषतो यत्वा, असे जे शब्द आहेत त्या शब्दाचं ते जे ओळ आहे त्या ओळ वाचायची आहे आणि हा अनुवाद वाचायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या ओळीचा आणि शब्दार्थ दिलेलाच आहे. शब्दार्थानुसार आपण ते रसग्रहण करायचं आहे आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून परीक्षा देताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. चला, तिसरं पद आहे. तिसरं पद, ते झायिनो सातत्तिका नित्यं दळ परक्कमा हुस्सन्ति धीरा निब्बानं योगक्षेमं अनुत्तरं. तिसरं पद आहे ते झायिनो. दोन ओळी सोडा म्हणजे ते पद तुम्हाला तिथे पालीमध्ये लिहून घेता येईल. तिसरं पद दोन ओळी सोडून लिहा. शब्दार्थ, झायिनो ध्यान करणारा. हा जापानी शब्द आहे खरं म्हणजे झेन पंथातला. त्याचं पाली भाषेमध्ये हे रूपांतर आहे की झायिनो, झेन म्हणजे ध्यान, आणि ध्यान करणारा त्याला म्हटलेला आहे झायिनो. ध्यान करणारा, समाधी लावणारा, मग्न होणारा, विपश्यना करणारा, अशा अर्थाने. ते झायिनो सातत्तिका सतत काम करणारा. सातत्याने कार्यरत असणारा किंवा सतत काम करणारा.
ते झायिनो सातत्तिका. काय काम करतो तो? ध्यान करण्याचं काम करतो. सतत ध्यान करत असतो, सतत समाधी लावत असतो, सतत विपश्यना करत असतो, त्याला म्हटलेलं आहे या अर्थाने. ते झायिनो सातत्तिका नित्यं दळ परक्कमा. नित्यं नि चलच, नित्यं नित्य नेमाने, नियमितपणे. नित्यं नियमितपणे किंवा नित्य नेमाने. नित्यं दळ. दळ शब्द आहे, द आहे, ळ अर्धा त्याला ह जोडायचा आहे. दळ म्हणजे मराठीतला जो शब्द आहे दृढ, पक्का. दळ म्हणजे दृढ किंवा पक्का. आणि पराक्रम पराक्रम. दळ पराक्रमा, दृढ पराक्रम केलेला, करणारा. दळ दृढ, कंसातल्या पक्का. पराक्रमा पराक्रम. ते झायिनो. एक मिनिट माझ्याकडे काय येतंय मधूनच. ओके. ते झायिनो सातत्तिका नित्यं दळ पराक्रमा फुस्संती. फुस्संती प्राप्त करतात किंवा पोहोचतात. फुस्संती हा अंती प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे आता आपल्या याच्यामध्ये व्याकरणाच्या भाषेमध्ये पुरुषांच्या भाषेमध्ये प्रथम पुरुष अनेक वचन असा जेव्हा आपण म्हणू तेव्हा मग ते समजून घ्यायला पाहिजे. परंतु त्याचा अभ्यास झालेला आहे असं मी गृहीत धरतो, किंवा तुम्ही तिथे लिहून पण ठेवा. फुस्संती हा जो ती आहे शेवटचा अंती, त्याला अंडरलाईन करून ठेवा आणि लिहा प्रथम पुरुष अनेक वचन. फुस्संती पोहोचतात. फुस्सती जर म्हटलं तर पोहोचतो किंवा प्राप्त करतो, परंतु इथे शब्द आहे फुस्संती, अंती प्रत्यय लागल्यामुळे अनेक वचन होतं. फुस्संती पोहोचतात किंवा प्राप्त करतात. फुस्संती धीरा निब्बानं. धीरा शब्द आहे, धीरा. धीरा म्हणजे ज्ञानी पुरुष. धीरा. धीरा म्हणजे ज्ञानी पुरुष. निब्बंती धीरा यथायं पदीपो, रतन सूत्रामध्ये उल्लेख आलेला आहे. धीरा. धीरा म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा शहाणा किंवा विद्वजन. फुस्संती धीरा निब्बानं. निब्बानं निर्वाण, साक्षात्कार. निर्वाण, निब्बाण निर्वाण. या निर्वाण शब्दाविषयी सुद्धा आपल्यामध्ये खरं म्हणजे खूप संभ्रम आहे. हे जे शब्द आहेत हे बुद्धांनी स्वतः शोधलेले शब्द आहेत, आणि निब्बाण आणि निर्वाण याच्यामध्ये खूप फरक आहे. पाली भाषेमधला जो निब्बाण शब्द आहे त्याचा जीवनाशी संबंध आहे, आणि ती जिवंतपणातली एक अवस्था आहे. आणि आपण काय केलं की त्या अवस्थेला निर्वाण हा मराठीमध्ये शब्द तयार केला, आणि मग जो मृत्यू पावला त्याला तो जोडून दिला. पाली भाषेमध्ये हा जो निब्बाणं शब्द आहे, या निब्बाणं शब्दाची जो अर्थ आहे त्याचा अर्थ जिवंतपणीच समाधिस्थ माणसाला, ज्याचा राग लोभ मोह द्वेष हे सगळे विकार जे आहेत हे नष्ट झालेले आहेत, आणि तो ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेला पोहोचलेला आहे, अनंत होणार आहे, त्याला निब्बाण प्राप्त झालेलं असतं. ही एक अवस्था आहे आणि ती जिवंतपणीच मिळत असते, ती मेल्यावर मिळत नाही. परंतु त्याचं मराठीकरण करून आपण निब्बाणचा निर्वाण शब्द तयार केला, आणि निर्वाण झालं म्हणजे काय झालं, तो मृत्यू पावला असं आपण म्हणायला लागलो. त्यामुळे निर्वाण आणि निब्बाण, मराठीतलं निर्वाण आणि पालीतलं निब्बाण, या दोन्ही शब्दांचे अर्थ जरा अतिशय काळजीपूर्वक आणि जपून वापरले पाहिजेत. म्हणून निब्बाण हा जो पाली शब्द आहे
याचा अर्थ जरी निर्वाण असला तरी ती जिवंतपणातलीच एक अवस्था आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. पुढे शब्द आहे पुस्संती धीरा निब्बानं योगक्षेमं अनुत्तरं. योगक्षेम, योगक्षेम, योगक्षेम हा जो शब्द आहे, तुम्ही जर LICचं जे एक ब्रीद वाक्य आहे योगक्षेमं वहाम्यहम, तर योगक्षेम शब्द तिथे आलेला आहे. त्याचा अर्थ आहे आसक्तीपासून मुक्त, आसक्तीपासून मुक्त. योगक्षेम, आसक्तीपासून मुक्त. आसक्ती म्हणजे काय? आसक्ती, आसक्ती म्हणजे काय? आता आसक्ती हा मराठी शब्द आहे ना. मराठी म्हणजे तुम्हाला लोभ आहे, तुम्हाला मोह आहे, तुम्हाला इच्छा आहे, एखादी इच्छा आहे. असणे. प्रत्येक हा आसक्ती हा जो शब्द आहे, खरं म्हणजे याला पाली भाषेमध्ये फार वेगळा शब्द आहे. पाली भाषेमध्ये राग शब्द वापरलेला आहे. राग, राग म्हणजे क्रोध नव्हे. पालीमध्ये राग म्हणजे आसक्ती असं पैकी आलेलं आहे. आणि त्यामुळे आसक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मोह असणे, लोभ असणे, इच्छा धरणे, तिची तृष्णा करणे, तिची इच्छा करणं म्हणजे ती आपल्याला मिळाली पाहिजे, ती आपल्या ताब्यात आली पाहिजे, याला म्हटलेलं आहे आसक्ती. प्रत्येक गोष्टी आसक्ती या माणसामध्ये निर्माण होत असते, त्याला म्हटलेलं आहे योगक्षेम, आसक्तीपासून मुक्त. आणि अनुत्तरंग, शेवटचा शब्द आहे अनुत्तरंग. अनुत्तरंग श्रेष्ठ, उच्च. अनुत्तरंग श्रेष्ठ किंवा उच्च. ओके. ते झाईना सातत्तिका. ते म्हणजे कोण? जागृत लोक. पहिल्या पदामध्ये त्याचं जे आलेलं आहे जागृतता, जागृत असणारे, विद्वजन, शहाणे, ते जागृत लोक, सतत ध्यान करणारे. अनुवाद लिहा, अनुवाद म्हणा. ते कंसातल्या जागृत लोक सतत ध्यान करणारे आणि सदोदित दृढ पराक्रम करणारे. दृढ पराक्रम करणारे. आता पराक्रम म्हणजे काय? कठोर विपश्यना. पराक्रम म्हणजे कठोर ध्यान साधना. पराक्रम म्हणजे कठोर समाधी. असे जे याला पराक्रम म्हटलेले. पराक्रम म्हणजे युद्धात जाऊन तिथे शौर्य गाजवणं असं नव्हे, कठोर तपस्या. बुद्धांच्या तपस्या जर तुम्ही बघितल्या, त्या तपस्या जर आहे, हा सुद्धा एक विषय आहे मोठा. बुद्धांनी ज्या तपस्या केलेल्या आहेत त्याचं जर तुम्ही माहिती घेतली तर लक्षात येईल की 6 वर्ष बुद्धांनी वेगवेगळ्या तपश्चर्या केलेल्या आहेत, कठोर तपस्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हठयोग तपश्चर्या आहे, काष्ट समाधी तपश्चर्या आहे, अस्फानक तपश्चर्या आहे, अशा वेगवेगळ्या ललित व्यूह तपश्चर्या आहे, नेव संयावतन तपश्चर्या आहे. अशा ज्या तपश्चर्या आहेत त्या तपश्चर्या म्हणजे जसं की हठयोग तपश्चर्या काय आहे? दिवसातून फक्त अन्नाचा एक कण खाणे, हठयोग तपश्चर्या. आत्मक्लेश तपश्चर्या, शरीराला जास्तीत जास्त त्रास देणे, म्हणजे कठोर उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये उभं राहणे, किंवा थंडी वाऱ्यामध्ये अंगावर काही न घेता बसणे, किंवा थंड पाण्यामध्ये जाऊन उभं राहणे, या ज्या तपश्चर्याचे प्रकार होते, हे 6 वर्ष बुद्धांनी जो गुरु जे सांगेल ते सर्व केलं सिद्धार्थ गौतमाने. त्याला म्हटलेलं आहे तपश्चर्या. अस्फानक तपश्चर्या एक आहे की श्वास थांबून जगणे. काष्ट समाधी एक तपश्चर्या आहे की लाकडासारखं अंग टणक करणे, काष्ट समाधी. बुद्ध हे तुम्ही जर राजगीरला गेला असाल तर राजगीरला जाताना आपण त्या विहारामध्ये रोपवेने जातो, आणि जेव्हा रोपवेने जातो तेव्हा खाली जर आपण नजर टाकली त्या रोपवेतून तर प्रचंड जंगल दिसतं. इतकं घनदाट जंगल आजही आहे, तर 2500 वर्षापूर्वी किती घनदाट असेल की झाडाच्या पानातून सूर्याचा प्रकाश सुद्धा खाली उतरत नव्हता, एवढं घनदाट जंगल. आणि अशा जंगलामध्ये, जंगलातल्या जंगलात, अतिशय घनदाट जंगलामध्ये जाऊन सिद्धार्थ गौतम बसायचे, तपश्चर्या करायचे.
मग ही तपश्चर्या करताना तिथे जंगली प्राणी आले नसतील का? तिथे साप विंचू आले नसेल का? तिथे डास चावले नसतील का? तिथे किटाणू चावले नसतील का? तिथे वाघ सिंह आले नसतील का? त्यांनी काही त्रास दिला नसेल का? हे सगळे प्रश्न संशोधक म्हणून आपल्या मनामध्ये उत्पन्न झाले पाहिजेत. आणि जेव्हा हे प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतील तेव्हा त्याचं उत्तर येतं काष्ठ समाधी. काष्ठ समाधी म्हणजे शरीर काष्ठासारखं म्हणजे लाकडासारखं टणक करणे, की ज्यावर साप सुद्धा चावला तरी काही होऊ शकत नाही, मच्छर सुद्धा चावला तरी काही होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं बुद्धांनी अतिशय घनघोर आणि कठोर तपश्चर्या केलेल्या आहेत. त्या तपश्चर्याच्या अर्थानं म्हटलेलं आहे ध्यायती, ध्यान करतात, समाधी लावतात, विपश्यना करतात. आणि हे प्रयोग सिद्ध झालेले आहेत, आपण अनेकांनी बघितले असेल. याच्यामध्ये काल्पनिक असं काहीही नाही. म्हणून तिसऱ्याचा अनुवाद लिहा. ते म्हणजे जागृत लोक, सतत ध्यान करणारे, सदोदित दृढ पराक्रम, याला पराक्रम असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. दृढ पराक्रम करणारे, सुज्ञ लोक, धीरा, धीरा म्हणजे सुज्ञ, शहाणे, सर्वोत्तम अशा निर्वाण पदाला प्राप्त करतात. सर्वोत्तम अशा निर्वाण पदाला प्राप्त करतात. निर्वाण पद जे आहे याविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे. त्याच्यावर सुद्धा 1 तासाचं वेगळं लेक्चर होऊ शकतं. परंतु निर्वाण पद जे आहे ते सर्वश्रेष्ठ असं पद आहे. याच्यामध्ये कुठलाही मोह उरत नाही, कुठलाही द्वेष उरत नाही, कुठलाही मत्सर उरत नाही, कुणाच्या प्रति मनामध्ये द्वेष भावना नसते, कुणाच्या प्रति मनामध्ये आकस नसतो. मन अतिशय निर्मळ झालेलं असतं आणि ध्यानाची अतिशय अत्युच्च अवस्था ज्याला प्राप्त झालेली असते तो अतिशय शांत असतो, तो जागृत असतो, तो चालतो शांतपणे, बसतो शांतपणे, खातो शांतपणे, दक्षतेने खात असतो, दक्षतेने बोलत असतो, दक्षतेने झोपत असतो, दक्षतेने उठत असतो. अशा माणसाला निर्वाण पद प्राप्त झालेलं असतं आणि त्या निर्वाण पदाचा आनंद ते घेत असतात. म्हणून लिहायचं आहे ते जागृत लोक, सतत ध्यान करणारे, सदोदित दृढ पराक्रम करणारे सुज्ञ पुरुष असतात आणि ते निर्वाण पदाला पोहोचतात, निर्वाण पद प्राप्त करतात. ते निर्वाण पद प्राप्त करतात. पुस्संती धीरा निब्बाणं. शहाणे लोक, सुज्ञ लोक, ज्ञानी लोक, विद्वजन लोक निर्वाण पद प्राप्त करतात, म्हणजेच ते निर्वाण अवस्थेला पोहोचतात. ते निर्वाण अवस्थेला पोहोचतात. चला, चौथं पद आपण एक शेवटचं पद घेऊ, हे चौथं, आणि मग थांबू. चौथं पद 4 नंबर म्हणा, 2 ओळी सोडून द्या, तिथे ते पद तुम्ही नंतर लिहा. चौथं पद, उत्थानवत्तो सती मत्तो सुची कम्मस्स निसम्मकारिणो संयंतस्य धम्मजीविनो अपमत्तस्य यशोभिवन्ति. उत्थानवत्तो सती मत्तो. शब्दार्थ, उत्थानवत्तो उद्योगी माणूस, उद्योगी माणूस, उत्थानवत्तो उद्योगी माणूस किंवा उद्योगी. सतीमत्तो, सतीमत्तो स्मृतिमान असलेला, स्मृतिमान, ज्याची स्मृती सतत जागृत असते असा स्मृतिमान. उत्थानवत्तो उद्योगी माणूस, सतीमत्तो स्मृतिमान माणूस, सुची कम्मस्स, सुची शुद्ध, कम्मस्स काम करणारा, सुची कम्मस्स शुद्ध कर्माचे किंवा शुद्ध कर्म करणाराचे, शुद्ध कर्माचे असे म्हणू शकतो आपण.
सुची कम्मस्स शुद्ध कर्माचे, निसम्मकारिणो निसम्मकारिणो विचारपूर्वक काम करणाराचे, करणारा, विचारपूर्वक काम करणारा. संयत्तस्स संयत्तस्स प्रेरित करणारा, संयत्तस्स प्रेरित करणारा. धम्मजीविनो धम्मजीविनो धम्मानुसार जीवन जगणारा, धम्मानुसार जीवन जगणारा. तिथे अभ्यासाला चुंद सुत्त नावाचं एक चुंद सुत्त आहे आणि त्या चुंद सुत्तामध्ये श्रवणांचे किंवा श्रमणांचे प्रकार सांगितलेले आहेत. श्रमण किती प्रकारचे असतात, काही धम्मद्वेषी असतात, काही धम्मदेशी असतात, काही धम्ममग्गी असतात आणि काही धम्म जीविनो असतात. असे 4 प्रकार सांगितलेले आहेत चुंद सुत्तामध्ये. त्याच्यातला हा शब्द आहे धम्मजीविनो, धम्मानुसार जीवन जगणारा किंवा धम्मानुसार आचरण करणारा. अपमत्तस्स जागृत माणूस, जागृत असणारा. अपमत्तस्स जागृत असणारा. यशोभिवड्ढन्ति यशोभिवड्ढन्ति. यश यश आता हा शब्द जो आहे हा खरं म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकारची संधी झालेली आहे. यशो भी वड्ढंती. आता याच्यामध्ये यशो म्हणजे यश आणि वड्ढंती म्हणजे वाढते आणि त्याच्यामध्ये धी अभि अभि हे विशेषण लागलेलं आहे. यशो अभि वड्ढंती असा खरा शब्द येतो. आता फळा असता तर इथे आपण लिहून दाखवलं असतं तुम्हाला, परंतु 3 शब्द आहे याच्यामध्ये, एवढं फक्त लक्षात ठेवा. यशो अधिक अभि अधिक वड्ढंती, वड्ढती. यशो म्हणजे यश, भी जो आहे किंवा अभि जो आहे हे विशेषण आहे आणि वड्ढती जे आहे त्याचा अर्थ आहे वाढते. यश वाढते. यशोभी वड्ढती, यश वाढते. इथे या पदामध्ये माणसं कशी असतात त्यांचे प्रकार दिलेले आहेत. शब्द पुन्हा लक्षात घ्या. 4थं पद आहे ते घेऊन आपण थांबणार आहोत म्हणून परत रिपीट करतो. उठाणवत्तो उद्योगी माणूस, सतीमत्तो स्मृतिमान माणूस, सुचिकम्मस्स शुद्ध कर्म करणाराचे, निसम्मकारिणो विचारपूर्वक काम करणारा माणूस, संयत्तस्स प्रेरित करणारा माणूस, धम्मजीविनो धम्मानुसार जीवन जगणारा माणूस, अपमत्तस्स जागृत माणूस. या अशा पद्धतीने जर वागली माणसं तर त्यांना निश्चितपणे त्यांचं यश वाढतं, प्रसिद्धी वाढते, कीर्ती वाढते, लौकिक वाढतो. अशा पद्धतीचं हे शब्दार्थ आहेत. अनुवाद लिहा. अनुवाद. जो उद्योगशील झालेला आहे, जो उद्योगशील झालेला आहे, जो स्मृतिमान झालेला आहे, जो स्मृतिमान झालेला आहे, ज्याला जो शुद्ध कार्याला, जो शुद्ध कार्यात, जो शुद्ध कार्यात
किंवा शुद्ध कार्य करणारा आहे. जो विचारपूर्वक काम करणारा आहे. निसम्मकारिणो. जो विचारपूर्वक काम करणारा आहे. जो धम्माप्रमाणे जीवन जगणारा आहे. जो धम्माप्रमाणे जीवन जगणारा आहे. धम्मजीविनो. धम्माप्रमाणे जीवन जगणारा आहे किंवा धम्माप्रमाणे आचरण करणारा आहे. आणि जो जागरूक आहे. जो जागरूक आहे. अशा पुरुषांचे यश. अशा पुरुषांचे यश सतत वाढत असते. यशोभिवद्धती. अशा पुरुषाचे यश सतत वाढत असते. यशोभिवद्धती. अशा पुरुषाचे यश सतत वाढत असते. मला अपेक्षा आहे की आपण मी जे सांगतो आहे ते आपण सर्व त्या वेळेमध्ये त्या वेगाने सगळे लिहून घेत आहात. कारण आपल्याला याच्या व्यतिरिक्त पुस्तकामध्ये सुद्धा अनुवाद मिळेल. आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये तरी सुद्धा आपण तो अनुवाद आणि हा अनुवाद, ते शब्द आणि हे शब्दार्थ याची संगती लावून अभ्यास करायचा आहे. तेव्हा या चार पदं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. पुढची जी पदं आहेत 5 पासून 11 पर्यंत ती आपण पुढच्या शुक्रवारी घेऊ. अशा पद्धतीनं जी पदं आपल्याला अभ्यासाला आहेत, या पदांचा अर्थ, या पदांचा शब्दार्थ, या पदांच्या पाठीमागची अन्वयार्थ, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. तेव्हा पुढच्या शुक्रवारी आपण हा जो वर्ग आहे अपमाद वर्ग, हा आपण पुढच्या शुक्रवारी पूर्ण करू संध्याकाळी 8:30 वाजता. तुर्तास वेळ झालेली असल्यामुळे 4 पदं घेऊन आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद. जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम साळवे सर. जय भीम. हा, जय भीम साहेब. खूप छान. ओके, सर. धन्यवाद. धन्यवाद. सावी सर. हा, सर बोला. स्मृती सतीमत्तोचा फॉर एक्झाम्पल सांगा ना, म्हणजे कसं समजून सांगा जरा. सतीमत्तो म्हणजे स्मृतिमान. आता स्मृतिमान माणूस कसा, तर त्याच्यामध्ये कसं, आपण आता एक गोष्ट समजा ऐकली, आता ती गोष्ट आपल्याला समजली, काही दिवसांनी पुन्हा दुसरी गोष्ट आपल्याला तीच गोष्ट दुसऱ्याने सांगितली, याचा अर्थ आपण काय होतो, बहुश्रुत होतो. एकच गोष्ट जेव्हा आपण अनेकदा ऐकतो त्याला बहुश्रुत असं म्हटलेलं आहे. आणि जो बहुश्रुत असतो ती गोष्ट वारंवार ऐकल्यामुळे ती त्याच्या मनामध्ये कायम स्वरूपी टिकलेली असते, कायमस्वरूपी फिक्स झालेली असते. ती तो गोष्ट कधीच विसरू शकत नाही. बुद्धांच्या काळामध्ये जे भिक्षू होते, जे विद्वान होते, जे अरहंत झालेले होते, त्यांची एक स्पेशालिटी होती. कोणी विनय पिटकामध्ये वारंवार गोष्टी ऐकून त्या पक्क्या ध्यानात ठेवल्या होत्या, म्हणून त्यांना स्मृतिमान असं म्हटले जायचे. किंवा एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या मनामध्ये कायम स्वरूपी राहते, ती तुमच्या स्मृतीमध्ये निश्चित होऊन जाते, फिक्स होऊन जाते. आणि ती तुम्ही कुठेही केव्हाही विचारलं, झोपेतून उठून विचारलं तरी तुम्ही सांगू शकता. ती गोष्ट जेव्हा तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहते त्याला आपण म्हणतो की हा खरोखर स्मृतिमान आहे. याला केव्हाही काही विचारलं तरी हा लगेच सांगू शकतो. आणि असे स्मृतिमान भिक्षू सुद्धा होते. त्रिपिटकाचं जे संगायन झालेलं आहे त्या संगायनामध्ये भंते आनंद काल मी जसं सांगितलं की भंते आनंदाचे जर 84,000 उपदेश लक्षात होते, याचा अर्थ काय, भंते आनंद हे स्मृतिमान होते. 84,000 स्कंद
मुखोद्गत करायचे आणि कायमस्वरूपी स्मरणामध्ये ठेवायचे ही गोष्ट काही साधी गोष्ट नाही, परंतु ती भंते आनंद यांनी केलेली आहे. सरांनी, भालशंकर सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी सुत्त पिटकाचं जेव्हा पहिल्या धम्मसंगीतीमध्ये संगायन झालं तेव्हा भंते आनंदाकडे सती म्हणजे सुत्तांचं पठण करायची जबाबदारी दिली होती, सुत्ताचं संगायन करण्याची जबाबदारी दिली होती. आणि भंते आनंद त्या संगीतीमध्ये एक पद्धत होती, त्या पद्धतीनुसार ते सांगत असत की मी बुद्धांकडून असं असं ऐकलेलं आहे आणि ते माझ्या कायमस्वरूपी लक्षात आहे आणि मी जे सांगतो आहे ते निश्चित आहे, ते खरं आहे. कारण का की माझ्या ते कायमस्वरूपी लक्षात राहिलेलं आहे, म्हणून आनंदाला स्मृतिमान असं म्हटलेलं आहे. कारण त्या ठिकाणी भंते आनंद पहिल्या संगीतीमध्ये जेव्हा सांगत की बुद्धांकडून मी हे सुद्धा असं असं ऐकलेलं आहे, ते 3 वेळा सांगून बाकीचे जे उपस्थित 500 आरंत होते ते जेव्हा त्याला संमती द्यायचे की हो हे ऐकले ना, हे खरं आहे. कारण बसलेले समोर 500 आरंत जे होते ते सुद्धा बुद्धांच्या सहवासामध्ये राहिलेले आहेत, त्यांनी सुद्धा हे सगळं बुद्धांकडून ऐकलेलं आहे. आणि मग भंते आनंद जेव्हा हे एक एक सुत्त संगायन करून सांगता आहेत, याचा अर्थ ते सुत्त आनंदाच्या कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहिलेले आहेत, त्याला म्हटलेलं आहे स्मृतिमान होणं. असे स्मृतिमान भंते बुद्धांच्या काळामध्ये खूप होते. अशा पद्धतीचा तो अर्थ आहे. म्हणून आपण सुद्धा कायम स्मृतिमान असलं पाहिजे. पण आपलं काय होतं, आपण एक गोष्ट आता समजा साळवेंनी सांगितली आणि उद्या भालशंकर सरांचं लेक्चर असलं की भालशंकर सरांनी पण तीच गोष्ट सांगितली की मग आपल्याला लगेच कंटाळा येतो, अरे जाऊ द्या, हे तर काय साळवेंनी सांगितलं आहे, हे परत कशाला ऐकायचं. आपल्याकडे बहुश्रुतपणा नसतो, आपल्याकडे वारंवार एक गोष्ट ऐकण्याची सहनशीलता नसते, म्हणून आपण स्मृतिमान नाही आहोत. आपण फक्त ऐकतो आणि तेवढ्यापुरतं तेवढं मनात ठेवतो आणि क्लास संपला की सगळं विसरून जातो, कारण आपण स्मृतिमान नाही. स्मृतिमान म्हणजे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवणे, आयुष्यभर लक्षात ठेवणे. ओके, चला, किती सुत्त आहेत 4 पासून पुढची ही आपण पुढच्या शुक्रवारी घेऊया. तुर्तास आपली वेळ झालेली आहे. कोणाला काही बोलायचं नसेल तर मग मी इथे थांबतो. सर सर विचारू का? हा, बोला. हा सर, 3 नंबरचं जे पद आहे ना, ते झाईनो साततिका, ते पुस्तकामध्ये नित्य म्हणजे डबल च दिलेला आहे. तुम्ही वाचताना नित्यम वाचत होता, तर नक्की त्याचे उच्चारण आहे तसं मॅडम. हा जो उच्चारणाचा आपण विचार करतो ना नेहमी, तो उच्चार तशा पद्धतीचे येतात. नित्यं, नित्यं असे उच्चार येतात. नच्च गीत वादित, तेव्हा आपण नच्च म्हणतो. नित्यं म्हटल्यावर नित्य असा अर्थाने तो शब्द येतो. मराठी शब्द जो आहे तो नित्य येतो आणि मग त्याला नित्यं म्हणत असताना नित्यं असं सुद्धा म्हटलं जातं. ते शब्दाचा उच्चार करण्याची ती सवलत आहे. त्यामुळे उच्चार जो आहे तो खरा नित्यं आहे. चलाचं असल्यामुळे आणि त्याच्यावर अनुस्वार आल्यामुळे ती द्वितीय विभक्ती होते आणि त्यामुळे नित्यं असा उच्चार जो आहे तो उच्चार करायचा आहे. नित्यं. सर, मग लिहिताना कसं लिहायचं? लिहिताना असंच लिहायचं, चलाच लिहायचं आहे. थँक्यू. लिहिताना चलाच लिहायचं आहे, नित्यं. सर, शब्दांचं जे पालीमधलं अंत्याक्षर असतं ते ऱ्हस्व की दीर्घ? कारण मराठीमध्ये आपण दीर्घ लिहितो. मग तीच गल्लत आपण करायची नाही ना सर. आपण मराठीमध्ये जेव्हा लिहितो तेव्हा नित्यच लिहायचं आहे, जेव्हा पालीमध्ये आपण लिहू तेव्हा नित्यच लिहायचं आहे. कारण काय, उदाहरणार्थ कारण लक्षात घ्या. पालीमध्ये आणि मराठीमध्ये जसं मी मगाशी निर्वाण सांगितलं तसाच एक शब्द अजून येतो, तो आहे दुःख. पालीमध्ये जेव्हा तुम्ही दुःख शब्द लिहाल तेव्हा दला पहिला उकार, क अर्धा आणि त्याला ख असं जेव्हा लिहू तेव्हा तो पाली उच्चार होतो. आणि मराठीमध्ये जेव्हा दु मध्ये विसर्ग टाकला आणि ख लिहिला की तो मराठी शब्द होतो. दुःख उच्चार सारखेच येतात, परंतु पाली लिहिताना दुःख, क ला ख जोडतो आपण, तो होतो पाली शब्द. आणि जेव्हा दुःख असं लिहितो आणि मध्ये विसर्ग टाकतो तो होतो मराठी शब्द. असे शब्द जे आहेत ना, त्या शब्दांवर आपण लक्ष द्यायचं आहे. उच्चार करताना आपण मराठीत बोलतो आहोत की पालीत बोलतो आहोत यावर ते सगळं अवलंबून आहे. दुःख, ख ला ख जो येतो, जसं उर्दू मध्ये जो आहे तो ख जेव्हा बोलतो तेव्हा तो ख जो आहे तो घशातून यावा लागतो. ख, खयाल, खयाल.
नास्त साधं असं म्हटलं खयाल, आणि जर आपल्याला उर्दू बोलायचं असेल तर आपण काय म्हणतो खयाल, अशा अर्थाने ते शब्द येतात. तर त्या उच्चारावर सुद्धा बरंच काही निर्भर असतं. शब्दाचं अंत्याक्षर हे दीर्घ की ऱ्हस्व हे मला विचारायचं होतं. कसलं? शब्दाचं जे अंत्याक्षर असते, अंतिम अक्षर, हे ऱ्हस्व की दीर्घ? दीर्घच येतं ना, अंतिम अक्षर नेहमी दीर्घच येतं सर. आपल्या याच्यामध्ये सर ऱ्हस्व दिसतंय बऱ्याच पाली शब्दांमध्ये, म्हणून विचारलं मी. आता तेच मला म्हणायचं, मग तुम्ही मराठी विचारताय की पाली विचारताय असं आहे. मी पाली शब्दांमध्ये विचारतोय सर. आपल्या पुस्तकामध्ये जे आहे ते तुम्ही प्रमाणभूत माना. बरं. आपण जे पुस्तक तयार केलेलं आहे ते अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं तयार केलेलं आहे. त्यामुळे पुस्तकात बघितल्यानंतर तिथे जो शब्द दीर्घ किंवा ऱ्हस्व असेल तो तुम्ही प्रमाणभूत मानायचा आहे. ओके सर, धन्यवाद. ओके. सर जय भीम. जवीन. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की दुसरी, तिसरी आणि चौथी आता हे जे आपण पद शिकलो त्याच्या अट्टकथा आहेत का त्या संदर्भात? हो, त्याच्या अट्टकथा आहेत ना साहेब. मग त्याच्या अट्टकथा आहेत ना, परंतु आपल्याकडे हा बोला. हा, मला म्हणायचं जरा थोडस सारांश रूपाने जर सांगेल असं अट्टकथा तर चांगलं झालं असतं असं मला. हो, नक्की सांगेल, नक्की. प्रत्येक जे पद आहे, आपल्याला ही जी पदं आहेत ना अपमाद वर्गातली, याचा आपण स्वतंत्र एक तास घेणार आहोत, एक लेक्चर घेणार आहोत. त्यामध्ये ह्या प्रत्येक पदाच्या पाठीमागे जी अट्टकथा आहे ती अट्टकथा सुद्धा आपल्याला सांगायची. तुर्तास आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कथा ही गौण आहे. आपल्याला त्या पदाचा शब्दार्थ आणि त्या पदाचा अनुवाद हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणून आता आपण काय करत आहोत की पदाचा शब्दार्थ आणि पदाचा अनुवाद हे एकदा आपल्या दोन्ही पदांचं झालं की आपण काय करणार आहोत, चित्तवग्ग आणि अपमाद वग्ग यांची तुलनात्मक मांडणी करणार आहोत. कारण तुम्हाला असाइनमेंट मध्ये असा प्रश्न येणार आहे की अपमाद वग्ग आणि चित्तवग्ग यांची तुलनात्मक मांडणी करा. म्हणून आपण तिसरं जे लेक्चर आहे ते तुलनात्मक मांडणी कशी करायची हे समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर चौथं जे लेक्चर राहील त्यामध्ये या प्रत्येक पदाची अट्टकथा जी आहे ती अतिशय थोडक्यामध्ये पण पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे आपण सांगू. ओके, थँक्यू सर. कारण आता काय होईल की मग शब्दार्थ सांगा, मग अनुवाद सांगा आणि मग त्याची अट्टकथा सांगा, मग तुमचा वैचारिक गोंधळ होईल. कारण पाली जी भाषा आहे ही भाषा शिकत असताना आवाज तुटतो आहे. हा, दुसरं कोणतरी बोलायला लागलंय, पण पहिल्या पदाची जी तुम्ही अट्टकथा सांगितली ती खूप छान सांगितली, मला आवडली ती. एक सुरुवात अट्टकथा अतिशय सुरस आहेत, अट्टकथा अतिशय रम्य आहेत आणि पद समजून घेण्यासाठी अट्टकथा नेहमीच फायदेशीर ठरतात. कारण ती कथा समजून घेतली की त्या पदाचा भावार्थही समजून येतो. त्यासाठी आपण 5वं लेक्चर जे आहे ते अट्टकथांचंच घेणार आहोत. ओके सर, थँक्यू, आभार आहे. चांगलं झालं. ओके, ठीक.